ऐनवेळी दादांनी कारऐवजी विमानानं बारामती गाठण्याचा निर्णय घेतला असं एबीपी माझाशी बोलताना दादांच्या ड्रायव्हरनं ही मोठी माहिती दिलेली आहे। दरम्यान अजित पवार रात्रीच कारनं जर बारामतीला निघाले असते तर कदाचित आज वेगळं चित्र दिसलं असतं अशी भावना सध्या या ड्रायव्हरनं दिलेल्या माहितीमुळे समोर येते। दादांच्या सोबत नेहमी त्यांचे सारथी असायचे शामराव मनवे आहेत। खरं तर दादांचा किती मोठा धक्का हा बसनी पडतोय। फार फार मोठी हानी झालेली आहे, ही न भरणारी हानी झालेली आहे। आपल्या बारामती झाली, आमची स्वतः झाली, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, न भरणारी झालेली। दादा विमानाने निघाले त्याच्या आधी रात्री निघणार होते तुम्ही गाडी? बारून निघात गाडी आमची तयारच होती, 6 बॅग असं वगैरे टाकून गाडी तयार होती की निघायचं म्हणून आपण, पण तिथे प्रोग्राम चेंज केला आणि दुसरी बाय प्लेन निघाले। आणि सकाळी 7:30ला मी तिथं होतो, त्या गाडीत बसले, दादा गेले, मला म्हणले तू पुण्याला ये, आणि 8, 8:15, 8:30ला तर हे कळलं असं झालं म्हणून। कसं कळलं तुम्हाला, काय धक्का बसला? धक्का बसला म्हणजे न सांगण्यासारखंच आहे ते, असा धक्का बसला तो। मला कोणतरी सांगितलं, मला विश्वास बसला नाही की असं झालं म्हणून, आणि मला विचारलं, माझं तू बॅगा कपडे हे काय असेल ते सगळं तरी विचारलं, काय केलं का नाही तू सगळं, आणि पुण्याला पण मला म्हटले होते। आणि साहेब 27 वर्ष झाली नोकरी करतो, मला एवढं प्रेम दिलं त्यांनी, पूर्ण फॅमिली, बहिणी असू द्या, पारदा जे दादा वहिनी दादा असेल तर फार प्रेम दिलं। दादांचा स्वभाव हा चिडचिडा, अगदी ओरडायचे अनेकदा। तुमचं चुकीचा समज आहे हा। दादाचा स्वभाव फार प्रेमळ होता, कडक होते, पण शिस्त होती दादाकडे। अहो विचार करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।